आज भारतीय संगीत आणि चित्रपट क्षेत्रासाठी एक दुःखद घटना घडली आहे। सुप्रसिद्ध पार्श्वगायिका आशा भोसले यांचं मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झालं। 92व्या वर्षाची आशाताई दीर्घकाळपर्यंत संगीताच्या क्षेत्रात आपल्या अद्वितीय आवाजाने गाजल्या आणि त्यांची गायकी आजही रसिकांच्या हृदयात जागृत आहे। गेल्या काही दिवसांपासून त्यांना थकवा आणि छातीतील संसर्गाचा त्रास होता, ज्यामुळे त्यांना 11 एप्रिल रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। उपचारादरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि आज मल्टी ऑर्गन फेल्युअरमुळे त्यांचं निधन झालं। त्यांच्या जाण्यामुळे संपूर्ण संगीत जगतावर शोककळा पसरली आहे। आशा भोसले यांचा संगीत प्रवास अत्यंत प्रेरणादायक होता। त्यांच्या आवाजात असलेली विविधता, मधुरता आणि भावनांची उत्कृष्ट अभिव्यक्ती यामुळे त्या संगीताच्या सम्राज्ञी म्हणून ओळखल्या जातात। हिंदी, मराठीसह इतर भारतीय भाषांमध्ये त्यांनी हजारो गाणी गायली आणि त्या गाण्यांनी प्रत्येक श्रोत्यांच्या हृदयात स्थान निर्माण केलं। त्यांच्या गाण्यांमध्ये पिया तू अब तो आजा, दम मारो दम, इन आँखों की मस्ती, चुरा लिया है तुमने यांसारखी असंख्य गाणी आजही लोकप्रिय आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आशा भोसले यांच्या निधनावर शोक व्यक्त करत त्यांच्या अमूल्य योगदानाचं स्मरण केलं। त्यांनी सांगितलं की आशाताईंनी आपल्या जीवनात संगीताची सेवा केली आणि त्या भारतीय संगीत विश्वातील एक महान गायिका म्हणून ओळखल्या जातात। आशाताईंची 100वी निश्चितपणे होती, पण दुर्दैवाने काळाने ती संधी दिली नाही। फडणवीस यांचे हे शब्द आता आशा भोसले यांच्या कलेप्रती असलेल्या समर्पणाचा आणि त्यांच्या कार्याची कदर करणारा आहे। आज हा अत्यंत दुःखद प्रसंग आहे की मंगेशकर कुटुंबियातील दुसरा तारा आशा भोसलेताई यांचं दुःखद निधन झालेलं आहे। 92 वर्ष त्या जगल्या, त्यातल्या बहुतांश काळ वयाच्या 5व्या-6व्या वर्षापासून संगीताची सेवा केली, ती अखेरच्या श्वासापर्यंत। या देशामध्ये सर्वात वर्सेटाईल गायिका म्हणून जर कोणाकडे पाहायचं असेल तर त्या आशाताई होत्या। आशाताईंनी तोरा मन दर्पण कहलाए अशा प्रकारचं क्लासिकल गाणं देखील म्हटलं आणि त्याचवेळी अतिशय आधुनिक खतुबासारखं गाणं देखील तेवढंच लिहिलंय त्यांनी म्हटलं। जेवढे जॉनर आहेत, शास्त्रीय संगीत असो, पॉप असो, रॉक असो, भावगीत असो, 20 पेक्षा जास्त भाषांमध्ये आशाताईंनी गाणी म्हटली आणि जगातलं हे वेगळं उदाहरण असं होतं की 90 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल 90व्या वर्षी 3 तास कॉन्सर्ट करणाऱ्या आशाताई होत्या। आम्ही जेव्हा महाराष्ट्र भूषण पुरस्कार त्यांना दिला त्यावेळी त्यांच्या जीवनाचा जो प्रवास त्यांनी सांगितला, किती खडतर आयुष्य जगत त्या इथपर्यंत पोचल्या, हे खरोखर अत्यंत प्रेरणादायी होतं। मला आठवतं की आम्ही रेडिओ जॉकीजचा जो कार्यक्रम घेतला होता, त्या कार्यक्रमामध्ये आशाताईंनी मला 2 ओळी गुणगुणायला लावल्या आणि मग त्या ठिकाणी सांगितलं, बघा माझी शक्ती, मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यालाही गायला लावू शकते। असं अतिशय जिंदादिल अशा प्रकारचं त्यांचं व्यक्तिमत्व होतं। कुठल्याही कार्यक्रमाची त्या ठिकाणी त्या कार्यक्रमाचा प्राण त्या असायच्या आणि सतत आशाताई हसतमुख आणि उत्साहामध्ये 90व्या, 91व्या, 92व्या वर्षी देखील त्यांचा उत्साह वाखाणण्यासारखा होता। आम्हाला ही पूर्ण खात्री होती की लता दिदींची तर आम्ही 100वी करू शकलो नाही, पण आशाताईंची 100वी निश्चितपणे करू शकू। पण दुर्दैवाने काळाने ती संधी दिली नाही। आशाताईंसारख्या सुविख्यात, जगप्रसिद्ध आणि ईश्वरीय आवाज असलेल्या एक आमच्या गायिका आमच्यातनं निघून गेल्या। मी त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो। त्यांच्या कुटुंबाच्या दुःखामध्ये आपण सर्व सामील आहोत। पूर्ण शासकीय इतमामामध्ये त्यांच्या कुटुंबियांशी चर्चा करून
ते ठरवतील त्याप्रमाणे पुढचे सगळे विधी होतील. पण मला असं वाटतं की आज संगीताकरता आजचा दिवस हा अत्यंत दुःखद आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आशा भोसले यांच्या निधनावर शोक व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यांनी म्हटलं की आशा भोसले यांचा आवाज म्हणजे संगीताचे सोनेरी पर्व होते. त्या एक अत्यंत प्रेरणादायक व्यक्तिमत्व होत्या आणि त्यांच्या गायकीने अनेक पिढ्यांना मंत्रमुग्ध केलं. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही आशा भोसले यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलंय आणि त्यांच्या गाण्यांना अमरत्व मिळण्याचं सांगितलं. भारतीय संगीत क्षेत्रातील हा स्तंभ कोसळला आहे. त्यांचे गाणे हेच त्यांचे अमरत्व राहील. आशा भोसले यांचे अंतिम संस्कार 13 एप्रिल 2026 रोजी दुपारी 4 वाजता दादर येथील शिवाजी पार्कात शासकीय इतमामात केलं जाणार आहे. संपूर्ण भारतभरून संगीतप्रेमी, कलाकार आणि विविध क्षेत्रातील व्यक्ती त्यांना श्रद्धांजली अर्पण करणार आहेत. आशा भोसले यांच्या आवाजाने आपल्याला संगीताच्या अद्वितीय प्रवासाची साक्ष दिली. त्यांच्या गायकीला एक प्रकारचं अमरत्व प्राप्त झालं आहे आणि त्यांचा प्रभाव भविष्याच्या पिढ्यांवर कायम राहील.